Hello students, good afternoon. Good afternoon students. Hello everyone. Welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science Vita. बघा सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा टॉपिक आपण सुरू केलेला. लास्टच्या लेक्चरला आपण सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या टॉपिक मधला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेली आणि त्याच्यामध्ये आपण काही रिलेशन्स डिराईव्ह केलेले. त्याची थोडीशी मी पटकन रिव्हिजन देतो. जो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे तो डेल्टा टीएफ ने आपण रिप्रेझेंट करणार आहे आणि हा जो डेल्टा टीएफ आहे याचं एक एक्सप्रेशन असतं टी नॉट एफ मायनस टीएफ. ओके, मग या इक्वेशन मध्ये या एक्सप्रेशन मध्ये अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे इथे लिहिणार आहे मी. फॉर अन ॲक्वियस सोल्युशन, कोणत्या सोल्युशन साठी? ॲक्वियस सोल्युशन साठी जो टी नॉट एफ आहे तो असतो 0 डिग्री सेल्सिअस. ओके, बघा ॲक्वियस सोल्युशन आहे याचा अर्थ सॉल्व्हंट वॉटर आहे आणि जर वॉटर सॉल्व्हंट असेल तर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट टी नॉट एफ किती असणार? 0 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर जो डेल्टा टीएफ असेल तो डेल्टा टीएफ मायनस टीएफ च्या इक्वल असणार आहे. बरोबर, म्हणजे जर न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काय म्हणालो, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करा म्हणजे टीएफ कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन असेल तर आपण डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट केला असेल तर या डेल्टा टीएफ ला जर मायनस साइन आपण दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे? टीएफ मिळणार आहे. बरोबर का रे? हे मायनस साइन आपण इथं दिलं तर हे आपल्याला काय मिळणार आहे? त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचं हे एक्सप्रेशन आहे आणि याच्यानंतर आपण या डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वरून कोणत्याही सोल्युट साठी जे काय मोलर मास असणार आहे ते मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं याचा एक फॉर्म्युला बघितलेला. तो फॉर्म्युला काय होता बघा, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इनटू W2 डिवाइडेड बाय M2 इनटू W1. हे W1 म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट की जे आपण किलोग्राम मध्ये घेणार आहे. अशा या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण काय करायचं आहे, या डीपीपी मधले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या मग आपण सगळे क्वेश्चन्स डिस्कस करूया. हा, तर याच्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो पहिला क्वेश्चन बघूया. काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 1 तो आहे द फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आपल्याला दिलेला आहे कंटेनिंग 4.8 ग्रॅम ऑफ अ कंपाऊंड. पण ते जे कंपाऊंड असेल तर त्याचं जे मास आहे ते W2 ने आपण रिप्रेझेंट करूया की जे किती असेल 4.8 ग्रॅम. म्हणजे जो सोल्यूट आपण ऍड करणार आहे त्याचं मास आपण W2 च्या रूपात सांगणार आहे की जे काय असणार आहे 4.8 ग्रॅम. इन 60 ग्रॅम ऑफ बेंझिन, म्हणजे बेंझिनचं जे काही गिवन मास असेल ते आपण W1 ने सांगूया की जे किती असेल 60 ग्रॅम असेल. इज 4.48. आता 4.48 काय आहे तर सुरुवातीपासून रीड केले की समजणार आहे. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे TF आहे 4.48. बरोबर. व्हॉट इज द मोलर मास ऑफ द कंपाऊंड म्हणजे M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. KF ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बेंझिन KF फॉर बेंझिन आहे 5.1 केल्विन मोल इनवर्स. त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉइंट ऑफ बेंझिन म्हणजे टी नॉट एफ ची पण व्हॅल्यू आहे 5.5 डिग्री सेल्सिअस. बघा बेंझिन आपल्यासाठी कोण असणार आहे? बेंझिन आपल्यासाठी एक सॉल्व्हंट असणार आहे. ओके, कोण असणार आहे? सॉल्व्हंट. आणि सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट टी नॉट एफ ने रिप्रेझेंट करायचा की जो 5.5 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. सोल्युशनचा दिलाय 4.48. ओके, म्हणजे काय, बेंझिन नावाचं जे सॉल्व्हंट आहे या सॉल्व्हंट मध्ये आपण 4.8 ग्रॅम एखादं कंपाऊंड जर ऍड केलं तर त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे 4.48. म्हणजे प्युअर बेंझिन जर 5.5 डिग्रीला फ्रीज होत असेल तर ते जे सोल्युशन असेल ते सोल्युशन 4.48 ला फ्रीज होणार आहे. मग मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं तर आपल्याकडे डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इनटू W2 डिवाइडेड बाय M2 इनटू W1 की जे किलोग्रॅम मध्ये असणार आहे. बरोबर, असा आपल्याला फॉर्म्युला आहे. म्हणजे W1 आहे ते किती आहे बघा 60 ग्रॅम आहे आणि या इक्वेशन मध्ये जे W1 आहे ते कशामध्ये घेणार आहे आपण? किलोग्रॅम मध्ये. म्हणजे 60 ग्रॅम जर किलोग्रॅम केलं तर येणार आहे 0.06
किलोग्रॅम, बरोबर आहे ना, डिवाइडेड बाय 1000 करणार आहे आपण, आणि ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर डेल्टा टीएफ म्हणजे कसं असणार आहे, टी नॉट एफ मायनस टी एफ इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती असेल 5.1 इंटू W2 किती आहे बघा, W2 आहे 4.8 डिवाइडेड बाय M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे इंटू W1 दिलेला आहे 0.06. आपण ग्रॅम मध्ये न ठेवता त्याच्यामध्ये आपण कशामध्ये ठेवणार आहे, किलोग्रॅम मध्ये ते आन्सर ठेवणार आहे. ओके, मग टी नॉट एफ किती आहे बघा, टी नॉट एफ इथे दिलंय 5.5 मायनस टी एफ किती असेल 4.48 इज इक्वल टू, हे पुढे आहे तसंच इक्वेशन लिहिणार आहे, म्हणजे कसं बघा 5.5 आहे बघा इथं 5.5 इंटू 4.8 डिवाइडेड बाय M2 इंटू 0.06. हे M2 इकडे आला आणि या दोघांचं जे सबट्रॅक्शन आहे ते डिनॉमिनेटरला न्या. हा, मग इथं जर आपण बघितलं तर टी नॉट एफ जरा न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये आपण चेक केलं तर टी नॉट एफ फ्रीजिंग पॉइंट ऑफ बेंझिन 5.5 दिलेला आहे. ओके, ठीक आहे. मग M2 ला जर आपण इकडे घेतलं तर M2 इज इक्वल टू काय होईल बघा 5.5 इंटू 4.8 डिवाइडेड बाय, आता ही सबट्रॅक्शन बघा किती येणार आहे 5.5 मायनस 4.48, 10 मायनस 8 2, 9 मायनस 4 5 आणि इथे येणार आहे 1.52 सॉरी 0.52, म्हणजे इथे लिहिणार मी 0.52. हे सबट्रॅक्शन आपण इथे घेणार आहे इंटू 0.06 आणि मला कमेंटच्या द्वारे सांगा हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे. नाही, इथं 1. डेल्टा टी एफ जर आपण बघितलं तर तो 1.02 येणार आहे. सॉरी, इथं डेल्टा टी एफ किती असणार आहे 1.02. हे सबट्रॅक्शन 5.5 मायनस 4.48. ओके, मग हे कॅल्क्युलेशन किती येते जरा चेक करा. तर आन्सर असणार आहे आपलं 400. ओके, दिस इज द मोलर मास ऑफ कंपाऊंड, की जे 400 असणार. हे जर तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट केलं तर ते तुम्हाला 400 दिसणार आहे. आणि याच्यामधला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, लास्टचा ऑप्शन आहे बघा, राईट डाऊन. ओके, यानंतरचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 2. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, सेकंड क्वेश्चन बघूया. काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. An aqueous solution freezes at minus 0.18 degree 186 degree Celsius. म्हणजे फॉर अन aqueous solution, aqueous solutionचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो TF ने रिप्रेझेंट करा, की जो आहे minus 0.186 डिग्री सेल्सिअस. जेव्हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ही आपण डीपीपी सॉल्व्ह करत असतोय तेव्हा त्याच्यामध्ये जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला खूप इम्पॉर्टंट द्यायचा आहे बघा. मग याच्यामध्ये सोल्युशनचा हा फ्रीजिंग पॉइंट असेल तर जो डेल्टा टीएफ असतो तो मायनस ऑफ टीएफ असणार आहे, म्हणजे मायनस ऑफ मायनस 0.186 डिग्री सेल्सिअस, म्हणजे डेल्टा टीएफ किती असेल 0.186 डिग्री सेल्सिअस. दिस इज द डेल्टा टीएफ. ओके, आता हा डेल्टा टीएफ कसा आला तर लेक्चरच्या सुरुवातीला हे रिलेशन मी सांगितलेलं आहे. फॉर अन एक्वा सोल्युशन हे इक्वेशन जे आहे ते कसं आहे, व्हॅलिड आहे. पुढं द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 0.05 मोलार सोल्युशन, म्हणजे मोलॅरिटी आपल्याला दिलेली आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू 0.05 मोलार सोल्युशन ऑफ अ नॉन केएफ दिलाय आणि केबी पण दिलाय. म्हणजे हे आपण जो तिसरा क्वेश्चन रीड केला याच्यामध्ये काय दिले, केएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. केएफ इज इक्वल टू किती 1.86 डिग्री सेल्सिअस आणि केबी पण दिलेला आहे 0.512. व्हॉट इज द इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट, डेल्टा टीबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की ज्याच्यामध्ये डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट या दोन कन्सेप्टला काय केले, मिक्स केले. आता डेल्टा टीबी चा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय, केबी इंटू मोलॅरिटी. व्हेरी गुड. मग या इक्वेशन मध्ये केबी आपल्याला माहित आहे का जरा बघा. बघा इथे माहित आहे 0.5 माहित आहे. मोलॅरिटी आपल्याला माहित नाही.
मग मोलॅलिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल कुणाची मदत घ्या, वी टेक हेल्प कुणाची मदत घेणार आपण, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इनटू मोलॅलिटी, त्या इक्वेशनची आपण मदत घेऊया. देअरफॉर मोलॅलिटी इज इक्वल टू काय असेल बघा, तर डेल्टा टीएफ डिवाइडेड बाय केएफ. ओके, डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आहे 0.186 आणि केएफ ची व्हॅल्यू दिली आहे 1.86. हे सॉल्व्ह केलं तर मोलॅलिटी येणार आहे 0.1. देअरफॉर आता मग डेल्टा टीबी इज इक्वल टू काय असेल, केबी इनटू मोलॅलिटी. केबी ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.512 इनटू मोलॅलिटी आहे 0.1. सो द करेक्ट आन्सर इज 0.0512. म्हणजे डेल्टा टीबी किती असेल, 0.052. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन, लास्टचा ऑप्शन आहे बघा डी. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. राईट डाउन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. अतिशय सिंपल क्वेश्चन्स आहेत, फक्त ते आपल्याला थोडंसं बेसिक आयडिया माहित पाहिजे त्याची. क्वेश्चन 3 मध्ये बघा, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट फॉर वॉटर म्हणजे केएफ फॉर वॉटर. आता वॉटरचा जो केएफ आहे तो कधीही चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 1.86 डिग्री सेल्सिअस. व्हेरी गुड. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 0.05 मोलार सोल्युशन म्हणजे जो मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे बघा, मोलॅलिटी इज इक्वल टू 0.05 दिलेली आहे. आणि क्वेश्चन असा आहे की द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द मोलॅलिटी 0.05 मोलार सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर म्हणजे टीएफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मी अजून एकदा सांगतो, या डीपीपी मध्ये आपल्याला हे सिंबॉलिक फॉर्म कळाले पाहिजेत. जर फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करा असा प्रश्न असेल तर टीएफ लिहा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर असेल तर टी नॉट एफ, आणि डेल्टा टीएफ म्हणजे काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असणार आहे. मग आपल्याला डेल्टा टीएफ फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल आणि ॲक्वियस सोल्युशन असेल तर आपल्याला रिलेशन माहित आहे. काय माहित आहे, फॉर अन ॲक्वियस सोल्युशन जो काय टीएफ असणार आहे तो टीएफ म्हणजे मायनस डेल्टा टीएफ. ओके, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे बघा, डेल्टा टीएफ ला निगेटिव्ह साइन लिहायचंय. बरोबर. मग पहिल्यांदा डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट करूया. डेल्टा टीएफ कसं कॅल्क्युलेट करणार, केएफ इनटू मोलॅलिटी. केएफ ची व्हॅल्यू दिली आहे का, दिले सर. केएफ किती आहे 1.86 आणि मोलॅलिटी 0.05 आहे. 5 ने मल्टिप्लाय करा, 5 into 6 03, 5 into 8 43 आणि 5 1 5 4 9 म्हणजे 0 इथे येणार आहे 0.0930. किती येणार आहे डेल्टा टीएफ किती आला बघा 0.093. ओके, आणि या डेल्टा टीएफ ला जर मायनस साइन दिलं तर तुम्हाला मिळणार आहे टीएफ. टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन की जो मायनस ऑफ 0.0930. असा कोणता ऑप्शन आहे का जरा चेक करा. ऑप्शन सी इज द ऑप्शन करेक्ट. व्हेरी गुड सर. मग याच्यामध्ये एक गोष्ट शिकायला काय भेटली नवीन, तर ॲक्वस सोल्युशन साठी जो डेल्टा टीएफ आहे त्याला मायनस साइन जर आपण दिलं तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट मिळणार आहे. ओके, आणि हीच एक गोष्ट खासियत या क्वेश्चन मध्ये होती की जी आपण शिकायला पाहिजे. बघा, लिहून घ्या. हा, सो नेक्स्ट क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन नंबर 4. आणि हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो जेई आणि नीटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 0.01 मोलार ॲक्वस ग्लुकोज सोल्युशन आहे. क्लिनर मी फॉर ग्लुकोज सोल्युशन. आपल्याला जी मोलॅरिटी दिलेली आहे, नॉट मोलॅलिटी. आता इथे काय दिल्या, मोलॅरिटी. ती मोलॅरिटी किती दिल्या बघा 0.01 मोलार ऍट 1 atm atmosphere is minus of 0.18 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट दिला तुम्हाला. ग्लुकोजच्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे -0.18 डिग्री सेल्सिअस. टू इट फुल स्टॉप. टू इट याच्यामध्ये an addition of equal volume of 0.002 मोलार ग्लुकोज सोल्युशन. म्हणजे परत एक ग्लुकोज सोल्युशन आहे की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.002 मोलार will produce a solution with a freezing point. मग ते जे सोल्युशन तयार झाले त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट किती असेल असा क्वेश्चन आहे. आता थोडंसं कन्फ्युजन झालं असेल सगळ्यांचं, पण अजिबात चिंता करू नका. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा,
ग्लुकोजचं सोल्युशन आहे, पहिल्यांदा जे ग्लुकोजचं सोल्युशन असेल त्याची मोलॅरिटी जी काय असेल ती आपण M1 समजूया. ओके, मग फर्स्ट मोलॅरिटी किती आहे 0.01 मोलार, आणि तिथं ठिकाणी जे काय व्हॉल्यूम असेल इनिशियल व्हॉल्यूम ते V1 समजूया, आणि ती V1 किती असणार आहे V असणार आहे. आता आपल्याला असं काही सांगितलंय का 2 लिटर 3 लिटर 4 लिटर असं काही सांगितलं नाही, त्यामुळे इनिशियल व्हॉल्यूम आपण V समजूया, इनिशियल मोलॅरिटी 0.01. या कंडिशनला म्हणजे इनिशियल मोलॅरिटी आणि इनिशियल व्हॉल्यूम जर असा असेल तर त्या ठिकाणी जो सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे तो आहे -0.18 डिग्री सेल्सिअस. ओके, आता या मोलॅरिटी असलेल्या सोल्युशन मध्ये आपण काय केलंय 0.002 मोलार परत ग्लुकोज ऍड केले. मग ही नेक्स्ट मोलॅरिटी असेल, ही नंतरची मोलॅरिटी असलेलं सोल्युशन आहे. मग त्या सोल्युशनचं जे काय व्हॉल्यूम असेल फायनल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय असणार आहे V असणार आहे, कारण इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असं सांगितले ना, म्हणजे जे व्हॉल्यूम या सोल्युशनचा आहे तेवढंच व्हॉल्यूम आपण या सोल्युशनचा आपण ऍड करणार आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जर 10 लिटर असेल तर फायनल व्हॉल्यूम सुद्धा 10 लिटर, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितले बघा, क्वेश्चन मध्ये असं सांगितले की इक्वल व्हॉल्यूम्स म्हणजे 0.01 मोलार आणि 0.002 मोलार, कॉन्सन्ट्रेशन काही असू दे, मोलॅरिटी सेम असते, कॉन्सन्ट्रेशन काय असू दे, आपल्याला इक्वल व्हॉल्यूम ऍड करायचं आहे. मग या ठिकाणी जर मोलॅरिटी अशी असेल काय 0.002 आणि व्हॉल्यूम V असेल V2, तर त्या ठिकाणी जे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे तो काय असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. मग आता ग्लुकोज सोल्युशन आहे, याचा अर्थ इथं सॉल्व्हंट कोण आहे पहिल्यांदा सांगा. सॉल्व्हंट कोण असणार आहे इथं, सॉल्व्हंट इज इक्वल टू वॉटर. ओके, मग वॉटर असेल तर आपण इथे रिलेशन बघितले काय TF इज इक्वल टू -डेल्टा TF. ओके, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे -डेल्टा TF. म्हणजे पहिल्यांदा आपण इथे काय कॅल्क्युलेट करूया डेल्टा TF कॅल्क्युलेट करूया, त्याला निगेटिव्ह साइन आपण फक्त देणार आहे. आणि हे TF कुठला असणार आहे, हे TF 0.01 मोल असणार आहे, फायनल सोल्युशन असणार आहे. हे TF असणार आहे फायनल सोल्युशन साठी, की जो डेल्टा TF ना आपण रिप्रेझेंट करूया. मग मला सांगा पहिल्यांदा मोलॅरिटी किती होती 0.01, नंतर मोलॅरिटी किती होती 0.02, हे मिक्स केलंय आपण, इक्वल व्हॉल्यूम असलेलं सोल्युशन मिक्स केलंय. फायनल सोल्युशन जे काय रिझल्टंट सोल्युशन जे काय असेल त्याची जी काय मोलॅरिटी असेल ती चेंज झाली असेल का नाही, कारण व्हॉल्यूम चेंज व्हायला लागले, नंबर ऑफ मोल्स पण तुम्ही चेंज करायला लागलाय, म्हणजे मोलॅरिटी चेंज होणार आहे. आणि आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मोलॅरिटी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू काय M1V1 प्लस M2V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2. म्हणजे फायनल सोल्युशनची जी मोलॅरिटी असेल ती कॅल्क्युलेट कशी करायची, तर हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जर ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा. हा, तर बघा मोलॅरिटी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू M1 ची व्हॅल्यू किती आहे 0.01 इंटू V1 किती आहे V प्लस V1 म्हणजे V आहे, कारण त्याची आपल्याला अमाउंट वगैरे काय सांगितलेली नाही, क्वांटिटी वगैरे काय सांगितलेली नाही. M2 किती आहे 0.002 इंटू V2 किती आहे V चा आहे, डिवाइडेड बाय V1 प्लस V2 म्हणजे V प्लस V. आणि हे जर सॉल्व्ह करत गेलो तर बघा किती येणार आहे 0.01 V प्लस 0.002 V डिवाइडेड बाय 2V होणार आहे, बरोबर. ह्या वरच्या दोघांचे एडिशन करा, दोघांचे एडिशन केली तर ती येणार आहे 0.012 डिवाइडेड बाय 2V, हे V ला V कॅन्सल, आणि येणार आहे 0.006. हे काय असणार आहे मोलॅरिटी ऑफ मिक्सिंग. मोलॅरिटी ऑफ मिक्सिंग म्हणजे फायनल सोल्युशन जे काय तयार झालेलं आहे त्याची ही मोलॅरिटी असणार आहे. आणि या सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि कॅल्क्युलेट कसं करायचं तर इथे मी नोट घेणार आहे बघा. इन दिस एक्झाम्पल वी टेक मोलॅरिटी इज इक्वल टू मोलॅरिटी, म्हणजे जी काय मोलॅरिटी असेल त्याला आपण मोलॅरिटी कन्सिडर करायचं, कारण जनरली मोलॅरिटी आणि मोलॅरिटी फॉर्म्युला कुठलाही असू दे न्यूमरेटरला काय असणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ओके, मग याच्यामध्ये डेल्टा TF कसा असेल डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅरिटी, काय असणार आहे मोलॅरिटी. आता मोलॅरिटी इथं कुठली ठेवणार आहे तुम्ही 0.01 ठेवणार आहे 0.002 ठेवणार आहे का 0.006 ठेवणार आहे 0.006 ठेवणार आहे, कारण 0.01 मोलॅरिटी असेल तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट माहित आहे आपल्याला, बरोबर. पण या मोलॅरिटीचा फ्रीजिंग पॉइंट आपल्याला माहित नाही. आता इथं मोलॅरिटी माहित आहे की, पण KF माहित आहे का आपल्याला KF माहित नाही. मग आता KF कसा फाइंड करायचा तर हे बघा
परत इक्वेशन हेच इक्वेशन वापरा, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू काय मोलॅरिटी. आता मी काय करणार आहे, या मोलॅरिटीच्या ठिकाणी 0.01 ठेवणार आहे, म्हणजे ही मोलॅरिटी ठेवणार आहे. तर ही मोलॅरिटी ठेवली असेल तर इथे लिहिणार केएफ इंटू मोलॅरिटी ठेवली 0.01 आणि डेल्टा टीएफ कुठला ठेवायला पाहिजे, मग हा ठेवायला पाहिजे -0.18. ओके सॉरी, हा टीएफ आहे. तर जर हा टीएफ असेल तर डेल्टा टीएफ काय असणार, व्हेरी गुड. बघा टीएफ -0.18 असेल तर फक्त टीएफ म्हणजे डेल्टा टीएफ हे मायनस इकडे घेतलं तर येणार आहे 0.18 डिग्री सेल्सिअस, म्हणजे लिहा 0.18 इज इक्वल टू केएफ इंटू 0.01. Therefore, KF is equal to किती आलं 0.18 divided by 0.01 and this is our KF. किती येणार आहे बघा, तर याचं आन्सर येणार आहे 18. किती येणार आहे 18. ओके, आता हा आहे KF. म्हणजे KF ची व्हॅल्यू कशी फाइंड केली, तर या मोलॅरिटीच्या ठिकाणी आपण कोणती मोलॅरिटी ठेवलेली आहे, 0.01 मोलॅरिटी. आणि या मोलॅरिटीला सोल्युशनचा जो काय फ्रीजिंग पॉइंट आहे तो आहे -0.18 डिग्री सेल्सिअस. त्याच्यावरून डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आली 0.18 डिग्री सेल्सिअस, ती इथं पुट केली, केएफ आलं 18. हा जो केएफ आहे तो वॉटर साठी किंवा कोणत्याही सॉल्व्हंट साठी कसा असतो, कॉन्स्टंट असतो. केएफ कधीही बदलणार नाही. मग या केएफ ची व्हॅल्यू इथं ठेवा, मोलॅरिटी फायनलची किती आहे बघा आणि पुट करा. थोडंसं हे तुम्ही लिहिलं असतील, तर मी इथं हे रफ करतोय. आणि या इक्वेशन मध्ये कसं होणार, आता हे इक्वेशन आपण यूज करूया. डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ ची व्हॅल्यू किती आल्या 18 इंटू फायनल मोलॅरिटी 0.006. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटणार आहे 0.10108 डिग्री सेल्सिअस. दिस इज युअर डेल्टा टीएफ. पण आपल्याला डेल्टा टीएफ विचारलाय का, नाही. आपल्याला काय विचारलंय, हे जी मोलॅरिटी आहे म्हणजे फायनल मोलॅरिटी 0.006, या मोलॅरिटीचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो फ्रीजिंग पॉइंट म्हणजे टीएफ इज इक्वल टू याला मायनस आहे म्हणजे -0.108 डिग्री सेल्सिअस. ओके, मग असा कोणता ऑप्शन आहे का जरा चेक करा, -0.108 डिग्री. व्हेरी गुड, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघा आपण काय काय केलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये, एकदा बघून घ्या. ओके, काय केलं याच्यामध्ये, तर आपण M1V1 प्लस M2V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2 म्हणजे मोलॅरिटी ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट केली, ही एवढी आली. आणि या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर KH ची व्हॅल्यू माहित पाहिजे. ती KH ची व्हॅल्यू कशी फाइंड केली, तर इनिशियल मोलॅरिटी आणि तिथं असलेला फ्रीजिंग पॉइंट तो पुट करून KH ची व्हॅल्यू 18 आली, ती मग इथं पुट करणार आहे आपण. आणि अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर क्वेश्चन नंबर 5 आहे, काय बघा, ओके. हा, मग याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा कंपॅरिझन वरती बेस्ड क्वेश्चन आहे. कंपॅरिझन वरती बेस्ड क्वेश्चन आहे म्हणजे काय, शुगरचे मोल्स जेव्हा 0.01 होते आणि जेव्हा 100 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये तो शुगर ऍड केला तेव्हा डेल्टा टीएफ आहे 0.40. आता सॉल्व्हंट तेच आहे, त्याची अमाउंट किती आहे 50 ग्रॅम. ओके, त्या सॉल्व्हंट मध्ये आपण ग्लुकोज ऍड करणार आहे 0.03, त्यावेळी डेल्टा टीएफ किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, मग याच्यामध्ये काय करायचं आहे, हा, मग याच्यामध्ये जो डेल्टा टीएफ आहे कोणासाठी, ग्लुकोज साठी, याचा फॉर्म्युला असा असेल का केएफ इंटू मोलॅरिटी. आता ही मोलॅरिटी कोणाची, ग्लुकोजची. ग्लुकोजची मोलॅरिटी दिली का बघा, तर दिले की आपण मोलॅरिटी कॅल्क्युलेट करू शकतोय बरोबर. पण केएफ माहित आहे का, केएफ दिलाय का बघा जरा क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये आपल्याला केएफ दिलेला नाही. ओके, मग आपण पहिल्यांदा केएफ कॅल्क्युलेट केला पाहिजे. कसा केएफ कॅल्क्युलेट करणार, तर इथे लिहिणार नाव. केएफ कॅल्क्युलेट करायचं असेल तर शुगरची मदत घेऊ आपण. कसं, डेल्टा टीएफ कुणासाठी, शुगर साठी. काय फॉर्म्युला, केएफ इंटू मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे W2 अपॉन
m2 into w1 आणि हे w1 आपण किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. आता w2 आपण m2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट की जे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स पुट करतो ना, किती असणार आहे n सोल्यूट ओके. मग याच्यामध्ये डेल्टा टीएफ शुगरची किंमत किती आहे 0.40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू kf ची व्हॅल्यू बघा, kf माहित नाही आपल्याला, इनटू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे कोण असणार आहे तर शुगर किंवा इथं ओके कोण असेल शुगर, कारण आपण हा डेल्टा टीएफ शुगर साठी घेतलाय. मग n शुगर 0.01 डिवाइड बाय w1 किती आहे तर 0.1. मग आता हे जर इकडे आलं तर kf बरोबर काय होणार बघा, kf ची व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे किती येणार आहे बघा, तर 0.4 into 0.1 डिवाइड बाय 0.01 म्हणजे थोडक्यात 4 येणार आहे. kf इज इक्वल टू किती आलं 4 ओके. जर kf ची व्हॅल्यू 4 असेल तर मग आता थोडंसं पुढे जाऊया 9. आता kf नंतर डेल्टा टीएफ कोणासाठी तर आता ग्लुकोज साठी कसा असेल, डेल्टा टीएफ ग्लुकोज इज इक्वल टू kf ची व्हॅल्यू किती आहे 4 into मोलॅरिटी साठी फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स 0.03 डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम 0.05. म्हणजे हे सॉल्व्ह केलं तर 4 into 3/5 म्हणजे 12/5 5 into 2 5 गुणिले 10 12 ओके म्हणजे 2.4 असेल डेल्टा टीएफ किती झाला 2.4. असा कोणता ऑप्शन आहे का जरा चेक करा 2.4 आहे, ऑप्शन डी लास्टच ऑप्शन करेक्ट आहे. राईट डाऊन. हा याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा, द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द 0.05 मोलार सोल्युशन म्हणजे मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू 0.05 ओके ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे टीएफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आहे. केएफ आपल्याला दिलेला आहे, सॉरी दिले का नाही, वॉटर साठी केएफ माहित पाहिजे 1.86 असतो ओके. केएफ ची व्हॅल्यू फॉर वॉटर पार्टच करायची किती असणार आहे 1.86 असणार आहे. मग आता याच्या इक्वेशन प्रमाणे आपल्याला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट पाहिजे आणि जर सॉल्व्हंट वॉटर असेल तर डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इनटू काय असणार आहे मोलॅलिटी. केएफ ची व्हॅल्यू 1.86 इनटू मोलॅलिटी 0.05 आणि हे जर सॉल्व्ह केलं तर किती येतंय बघा 0. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 7 अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला एक शिकवणार आहे. काय बघा थोडंसं व्हॅन्टा फॅक्टरच्या रिलेटेड तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा काय 0.2 मोलार ॲक्वा सोल्युशन म्हणजे मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे 0.2 ओके. त्याच्यानंतर ऑफ अ वीक ऍसिड दिलेला आहे HX, वीक ऍसिड आहे तो म्हणजे HX आणि हा जो HX असेल तो डिसोसिएट होणार आहे H++X- कम्प्लिटली डिसोसिएट अजिबात होणार नाही. म्हणजे हा HX जर 1 मोल आपण करत असू तर या H+ चा आणि या X- चा किती मोल आपल्याला इथं प्रोड्यूस होणार आहे नाही, कारण त्याच्यासाठी आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन माहित असणं गरजेचं आहे. बरोबर डिसोसिएशन किती झालेलं आहे त्याच्यासाठी 20% आहे म्हणजे अल्फा इज इक्वल टू आहे 20% म्हणजे 20 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 0.2. दिस इज युअर अल्फा. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ दिस सोल्युशन म्हणजे टीएफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे इज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि गिवन मध्ये काय दिले तर केएफ इज इक्वल टू दिले 1.86 ओके. मग या इक्वेशन प्रमाणे जर आपण सोडवलं तर एक गोष्ट ठेवायची आहे आपण की जेव्हा आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरची क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि सॉल्व्ह करत असताना जेव्हा इलेक्ट्रोलाइट जसे की ऍसिड असेल, बेस असेल, सॉल्ट असेल ते जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा ते डिसोसिएट होणार आहेत. काय होणार आहे डिसोसिएट. आणि जेव्हा ते डिसोसिएट होणार आहे तेव्हा ते काही आयन्स प्रोड्यूस करणार आहेत. काय करणार आहेत आयन्स प्रोड्यूस.
त्याच्यामुळं ती आयनची संख्या वाढल्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती चेंज येतोय, बरोबर. म्हणून आपण डेल्टा टी इक्वल टू व्हॅन्टा फॅक्टर इंटू केएफ इंटू मोलॅलिटी हे एक्सप्रेशन वापरणार आहे. केएफ आपल्याला माहिती आहे, मोलॅलिटी माहिती आहे, व्हॅन्टा फॅक्टर फक्त आपल्याला माहित नाही. व्हॅन्टा फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन n - 1. आता हे n म्हणजे काय असणार आहे, n म्हणजे किती आयन्स आपल्याला प्रोड्यूस करणार आहे, म्हणजे हा जो ऍसिड आहे तो किती आयन्स आपल्याला प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे इथं 1 आणि इथं 1 म्हणजे n इक्वल टू किती असेल, 2 असेल. आणि ती जर व्हॅल्यू इथे ठेवली तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 0.2 इज इक्वल टू I - 1 अपॉन 2 - 1. म्हणजे किती येणार आहे, 0.2 - 1 1 into 0.2 म्हणजे 0.2 is equal to I - 1, therefore I is equal to 1.2. ओके, दिस इज द व्हॅन्टा फॅक्टर. आणि तो व्हॅन्टा फॅक्टर आपण इथं पुट करायचा आहे. आणि डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय असेल, 1.2 into 1.86 मोलॅरिटी आहे 0.2. आणि हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर याचा आन्सर आपल्याला भेटणार आहे -0.45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा आहे डेल्टा टीएफ. ओके, पण आपल्याला डेल्टा टीएफ विचारला नाही, काय विचारलाय, टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन विचारलेला आहे. आणि फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन काय असणार आहे, इक्वल टू मायनस ऑफ डेल्टा टीएफ म्हणजे -0.45 डिग्री सेल्सिअस. हा आहे टीएफ. मग असा ऑप्शन कुठे आहे जरा चेक करा. असा आन्सर आहे ऑप्शन बी. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असेल, बी. राईट डाऊन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. हा, या क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, तरी बघा आतापर्यंत आपण जे काही न्यूमेरिकल सोडवले, न्यूमेरिकल प्रॉब्लेम, मग ते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल, लोअरिंग इन वेपर प्रेशर असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असेल, त्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन असेल तर तिथं नॉन इलेक्ट्रोलाइट असा तुम्हाला वर्ड बघायला भेटत होता. जिथं जिथं नॉन इलेक्ट्रोलाइट हा वर्ड येतोय तिथे जिथं व्हॅन्टा फॅक्टरचा काहीही संबंध नसतोय. पण ज्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये जिथं तुम्हाला इलेक्ट्रोलाइट हा वर्ड भेटतोय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, एक असा सबस्टन्स की जो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर तो डिसोसिएट होतोय. आणि जे सबस्टन्सेस डिसोसिएट होतात त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. अशा सबस्टन्सेस साठी आपण व्हॅन्टा फॅक्टर ही कन्सेप्ट सांगणार आहे. मग इलेक्ट्रोलाइट्स कोण असू शकतात, तर ऍसिड असू शकतो, बेस असू शकतो, सॉल्ट असू शकतो. मग हे ऍसिड आहे कुठलं, HX नावाचं. मग हे डिसोसिएट होणार आहे. किती टक्के डिसोसिएट झालंय, 20%. म्हणून अल्फाची व्हॅल्यू आहे 0.2. आणि या अल्फाच्या व्हॅल्यूवरून आपण व्हॅन्टा फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा असतो, की ज्याचा फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन n - 1. हा I म्हणजेच काय असणार, आपला व्हॅन्टा फॅक्टर असणार आहे. आणि n म्हणजे किती मोल्स आपल्याला प्रोड्यूस केलेले आहेत. तर इथं माहित आपल्याला 2 मोल्स प्रोड्यूस केलेले आहेत. इथं 2 - 1 म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू पुट केली तर फॅक्टर आपला येणार आहे 1.2. आणि इलेक्ट्रोलाइट साठी जो काय डेल्टा टीएफ असतो तो फक्त व्हॅन्टा फॅक्टर इंटू केएफ इंटू मोलॅरिटी असं हे फक्त एक्सप्रेशन होणार आहे. जर इथं नॉन इलेक्ट्रोलाइट असतं तिथे इथं आयचा काहीही संबंध नाही. हे सोल्युशन इलेक्ट्रोलाइटिक आहे म्हणून इथं व्हॅन्टा फॅक्टर घेणार आहे. आणि म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ते उत्तर येणार आहे 0.45 डिग्री सेल्सिअस. जेव्हा आपण व्हॅन्टा फॅक्टर डिस्कस करू तिथं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे अजून समजून जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मग क्वेश्चन नंबर 8 काय आहे, क्वेश्चन नंबर 8 की ज्याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला, केएफ दिलाय 1,4 डायऑक्सेन इज 4.9. म्हणजे केएफ ची व्हॅल्यू आहे 4.9 फॉर 1000 ग्रॅम, फॉर 1000 ग्रॅम. ते सॉल्व्हंटचा मास असणार आहे. डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 0.0001 मोलार सोल्युशन म्हणजे मोलॅरिटी आहे 0.0001 मोलाल. ओके, मग डेल्टा टीएफ किती असेल बघा, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू मोलॅरिटी म्हणजे 4.9 इंटू 0.0001. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं सॉल्व्ह तर आपल्याला किती भेटणार आहे, तर 0.000049. म्हणजे किती झिरो येतील, तर 4 झिरो येतील. म्हणजे असा कुठं ऑप्शन आहे का, नाही सॉरी 3 झिरो असतील इथं. म्हणजे ऑप्शन कुठला आपला, सो द करेक्ट आन्सर इज ए. पहिलाच ऑप्शन करेक्ट असेल, चेक करा. हे फक्त प्रोडक्ट आपल्याला करायचं आहे. हा, क्वेश्चन नंबर 9 बघा. आता जो 7 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला त्याच्यासारखा क्वेश्चन नंबर 9 आहे.
बघा क्वेश्चन 9 काय आहे, व्हॉट इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन म्हणजे TF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कंटेनिंग 8.1 ग्रॅम HBr. HBr एक इलेक्ट्रोलाइट आहे, काय होणार आहे डिसोसिएट कसा H++Br मायनस HBr चं जे मास असेल ते W2 असणार आहे की जे 8.1 ग्रॅम आणि लागलं HBr चं मोलार मास किती असणार आहे 81 ग्रॅम. लक्षात ठेवा किती असणार आहे 81 ग्रॅम माहित पाहिजे कारण ब्रोमिनचं 79 सॉरी 80 घ्या आणि हायड्रोजनचं 1 म्हणजे 81 असेल. इन 100 ग्रॅम वॉटर म्हणजे W1 इज इक्वल टू 100 ग्रॅम इज इक्वल टू 0.1 किलोग्रॅम असणार आहे बरोबर. त्याच्यानंतर assuming the acid to be 90% ionized म्हणजे अल्फा दिलेला आहे 90% म्हणजे 90 divided by 100 is equal to 0.9. this is the अल्फा म्हणजे किती डिसोसिएट झालेला आहे आणि Kf is equal to किती असेल 1.86. हा याच्यामध्ये जो डेल्टा TF असतो तो Kf into मोलॅरिटी असं एक्सप्रेशन जर वापरून तुम्ही हे एक्सप्रेशन किंवा हा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला ऍब्सोल्युटली रॉंग आन्सर येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं वॅन्टो फॅक्टर न मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आहेच आणि हा वॅन्टो फॅक्टर कुणासाठी असणार आहे इलेक्ट्रोलाइट साठी. याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे आणि हा वॅन्टो फॅक्टर कसा कॅल्क्युलेट केला जातो तर फॉर्म्युला आहे काय अल्फा इज इक्वल टू I-1 अपॉन n-1. इथं जर HBr च्या केस मध्ये n बघितलं तर n ची किंमत 2 आहे बरोबर म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन्स इन द वॉटर हे 1 मोल हे 1 मोल किती असणार आहे 2. ती व्हॅल्यू इथं पुट करा. अल्फाची व्हॅल्यू किती 0.9 इज इक्वल टू I-1 अपॉन 2 1 म्हणजे हे 0.9 इज इक्वल टू I-1 देयरफॉर I इज इक्वल टू किती असेल 1.9. ओके म्हणजे वॅन्टो फॅक्टर किती असेल 1.9. तो वॅन्टो फॅक्टर जर तिथे पुट केला तर डेल्टा TF इज इक्वल टू 1.9 इनटू KF ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का तर माहित आहे 1.86 आणि मोलॅरिटी कशी असते मोलॅरिटी W2 अपॉन M2 इनटू W1 की जे किलोग्राम मध्ये घेणार आहे. आता हे पुट करा 1.9 इनटू 1.86 इनटू W2 आहे 8.1 डिवाइडेड बाय 81 इनटू W1 म्हणजे 0.1. हे सगळंच कॅन्सल होणार आहे ना बरोबर म्हणजे इथे येणार 1.9 इनटू 1.86. हे कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला सोपं आहे 19 ने फक्त मल्टिप्लाय करा म्हणजे आन्सर येणार 3.534. दिस इज युअर डेल्टा TF. हा आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आपल्याला काय विचारले सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे TF ऍक्वा सोल्युशन आहे ना वॉटर मध्ये डिसॉल्व केले ओके म्हणजे देयरफॉर TF जो असतो काय असतो मायनस ऑफ डेल्टा TF म्हणजे मायनस ऑफ 3.534 डिग्री सेल्सिअस. असा कोणता ऑप्शन आहे का जरा चेक करा आहे की आहे असा क्वेश्चन आहे ऑप्शन आहे बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन कमेंटच्या थ्रू तुम्ही मला सांगू शकताय जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. मग तुम्ही जर कमेंट वगैरे मला जर दिल्या तर म्हणजे मला पण समजणार आहे की तुम्हाला एखाद्या क्वेश्चनला काय प्रॉब्लेम आहे का नाही. ओके क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10 0.440 ग्रॅम ऑफ द सबस्टन्स म्हणजे दिस इज द W2 0.440 ग्रॅम. ओके त्याच्यानंतर डिसॉल्व्ड इन 22 ग्रॅम ऑफ बेंझिन म्हणजे हे W1 असेल की जे 22 ग्रॅम आहे इज इक्वल टू 0.022 22.2 आहे 222. ओके किलोग्रॅम मध्ये घेतलं म्हणजे सॉल्व्हंटचं जे मास असेल ते आपण ऑलवेज किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. लोअर्ड द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द बेंझिन बाय म्हणजे डेल्टा TF आपल्याला दिलेला आहे 0.567 डिग्री सेल्सिअस. द मोलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स म्हणजे M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि KF तो ऍक्च्युअली KB नाही KF आहे जो किती आहे बघा 5.12 आहे KF. मग या एक्सप्रेशन मध्ये मोलर मास ऑफ सॉलिड कसा असेल डेल्टा TF इज इक्वल टू KF इनटू W2 अपॉन M2 इनटू W1 की जे किलोग्राम मध्ये असणार आहे. ओके आता हे सॉल्व्ह केलं तर डेल्टा TF मध्ये 0.567 इज इक्वल टू KF आहे 5.12 W2 आहे 0.440 डिवाइडेड बाय M2 वी हॅव टू कॅल्क्युलेट इट आणि W1 आहे 0.0222. ओके मग M2 इज इक्वल टू कसं होणार M2 इज इक्वल टू
5.12 into 440 divided by 0.567 into 0.0222 ट्रिपल टू. हे M2 बरोबर आता तुम्ही मला कमेंटच्या द्वारे सांगा की मोलार मास ऑफ सोल्यूट किती असेल. थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला अवघड वाटत असेल पण सोपं आहे. किती येते बघा, कमेंटच्या द्वारे मला सांगा. तुम्ही जरा थोडंसं पटकन सांगा. व्हेरी गुड. सांगा सांगा पटकन सांगा आन्सर. कुणाचंही आन्सर आलेलं नाही. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 180 ग्रॅम. जरा विचार करा. एखादी एंट्रन्स एक्झाम तुम्ही देण्याच्या अगोदर थोडासा विचार करा. थोडासा आपण मूर्खपणा करतोय का एंट्रन्स एक्झाम देताना? कारण याचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला जमत नसेल तर एकदा पुन्हा विचार करा की आपण 12वी सायन्सच्या नंतरच्या एक्झाम देऊया का नको. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय सांगितलंय? द मोलर फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हणजे केएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.86 इफ 342 ग्रॅम ऑफ केन शुगर म्हणजे W2 आहे 342 ग्रॅम. आणि जे मोलर मास असणार आहे केन शुगरचं ते पण पार्ट पाहिजे 342 ग्रॅमच आहे. ओके, आर डिझॉल्व्ड इन 1000 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे W1 आहे 1 किलोग्रॅम. त्याच्यानंतर द सोल्युशन विल फ्रीज म्हणजे TF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा डेल्टा TF कॅल्क्युलेट करा. डेल्टा TF इज इक्वल टू KF 1.86 इंटू मोलॅरिटीला W2 अपॉन M2 इंटू W1 व्हॅल्यू पुट करा. 1.86 इंटू W2 342 अपॉन 342 इंटू 1 हे सगळंच कॅन्सल होणार आहे. उत्तर येणार आहे 1.86 म्हणजे डेल्टा TF किती असेल तर 1.6 असेल आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे TF असेल मायनस ऑफ 1.86. आता डायरेक्ट काही उत्तर तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजेत आणि म्हणून करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 त्याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला? व्हॉट शुड बी द फ्रीजिंग पॉइंट ऑफ एन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कंटेनिंग 17 ग्रॅम म्हणजे W2 दिलंय 17 ग्रॅम C2H5OH. C2H5OH चा मोलर मास ऑफ सोल्यूट C2H5O व्हॅल्यू पाठ पाहिजे. काही सोल्यूट असे असतात की जे वारंवार क्वेश्चन मध्ये रिपीट होतात आणि ते क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू त्यांची पाठच आली पाहिजे. किती असते बघा, याची असते 46 ग्रॅम. ओके, मोलर मास ऑफ द इथं 1000 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे W1 आहे 1000 म्हणजे 1 किलोग्रॅम. KF ची व्हॅल्यू द्यायलाच पाहिजे 1.86 नाही दिली तर आपण घ्यायची. ओके, मग TF विचारला असेल तर डेल्टा TF इज इक्वल टू किती? KF इंटू 1.86 इंटू W2 आहे 17 डिवाइड बाय 46 इंटू 1 आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला डेल्टा TF भेटणार आहे की ज्याचा आन्सर आहे 0.687. अप्रॉक्सिमेटली हे 7 जर राउंड ऑफ केलं तर 0.69 असेल आन्सर. म्हणजे डेल्टा TF इज इक्वल टू 0.69. TF इज इक्वल टू किती असेल? मायनस ऑफ 0.69 म्हणजे मायनस साइन फक्त देणार आहे आपण आणि म्हणून करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. तर क्वेश्चन नंबर जो नेक्स्ट आहे 13 तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या दोन टॉपिकला त्यांनी मिक्स केलेला आहे आणि मग तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. आपण हा क्वेश्चन जो सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोणती कन्सेप्ट यूज करणार आहे तर तिथं आयसोमेरिझम नावाचे कन्सेप्ट. त्यात पण कोणते आयसोमेरिझम? आयोनायझेशन आयसोमेरिझम कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे की ज्याच्यामध्ये काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 13 0.001 मोलार सोल्युशन म्हणजे मोलॅरिटी आहे 0.001. ओके, कंपाऊंड दिलेला आहे प्लॅटिनम आहे आणि अमोनिया लिजेंड आहे 4 आणि क्लोरीन आहे 4. ओके, ऍक्च्युली तर 4 ठीक आहे, अमोनिया 4 क्लोरीन 4 इन वॉटर
हॅड अ फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे की जे आहे 0.0054 डिग्री सेल्सिअस. इफ केएफ ऑफ वॉटर म्हणजे केएफ दिला 1.80. त्याच्यानंतर करेक्ट फॉर्म्युलेशन आणि करेक्ट फॉर्म्युला काय असेल या कंपाऊंडचा तर तो आपल्याला विचारलेला आहे. ओके, आता एक गोष्ट ध्यानात पाहिजे की हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे सॉल्ट असणार आहे की ज्या सॉल्टला आपण काय म्हणतो कॉम्प्लेक्स सॉल्ट. आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट म्हणजे काय की जे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही की जे फक्त कॉम्प्लेक्स आयन्स मध्ये काय होतं डिसोसिएट होणार आहे. बरोबर, मग ते आपण डिसोसिएट होणार आहे याचा अर्थ इथं परत एक कन्सेप्ट आपण व्हॅन्टा फॅक्टरची वापरणार. डेल्टा टीएफ इज इक्वल टू व्हॅन्टा फॅक्टर इंटू केएफ इंटू काय असेल मोलॅलिटी. आणि या इक्वेशन प्रमाणे पहिल्यांदा आपण व्हॅन्टा फॅक्टर फाइंड करूया की किती आहे. डेल्टा टीएफ दिलेला आहे 0.0054 इज इक्वल टू आय इंटू केएफ आहे 1.80 आणि मोलॅलिटी आहे 0.001 म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर आय इज इक्वल टू 0.0054 डिवाइडेड बाय 1.80 इंटू 0.001 म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर तर किती येतोय बघा इथे कॅल्क्युलेट करा. व्हॅन्टा फॅक्टर 3 येतोय. ओके, व्हॅन्टा फॅक्टर 3 येतोय दॅट इज याचा अर्थ असतो 3 ions are present in an aqueous solution on dissolving म्हणजे काय हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे किंवा हे जे कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे तेव्हा त्या कॉम्प्लेक्स सॉल्टला आपण जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा 3 आयन्स आपल्याला बघायला भेटतात. मग 3 आयन्स बघायला भेटतात याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा असणार आहे कंपाऊंड असं पाहिजे प्लॅटिनम NH3 आणि इथं आत 2 क्लोरीन ठेवा आणि बाहेर 1 क्लोरीन ठेवा. सॉरी, आत 2 क्लोरीन आणि बाहेर 2 क्लोरीन जर ठेवले तर बघा किती क्लोरीन आपल्याकडे टोटल क्लोरीन 4 आहेत. मग इथं 2 आत ठेवले आणि 2 बाहेर ठेवले. जर या कंपाऊंडला डिसोसिएट केलं तर कसं असेल PtNH3 Cl2 पॉझिटिव्ह चार्ज प्लस काय 2Cl मायनस इथं मग प्लस 2 चार्ज लिहायला पाहिजे. बघा किती आयन प्रोड्यूस झाले. हा कटायन 1 आणि हे 2 अनायन म्हणजे 1 + 2 = 3 आहे म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर किती आला 3. मग असं फॉर्म्युलेशन कुठं आहे का तर हे बघा हे जे फॉर्म्युलेशन मी केले हे फॉर्म्युलेशन कुठं आहे का जरा चेक करा. आणि या फॉर्म्युलेशन नुसार आपलं जे आन्सर आहे ते आहे याच्यामध्ये दिलेलं नाही म्हणजे ऑप्शन मध्ये कुठतरी मिस्टेक असेल पण हे करेक्ट आन्सर आहे. ओके, की ज्याच्यामध्ये 2 क्लोरीन आत असतील 2 क्लोरीन बाहेर असतील. राईट डाऊन. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय केलंय ड्युरिंग द डिप्रेशन ऑफ द फ्रीजिंग पॉइंट इन द सोल्युशन द फॉलोइंग आर द इक्विलिब्रियम. आता थिअरेटिकल कन्सेप्ट मध्ये मी काय सांगितलंय जेव्हा सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट अशा सोल्युशनला जेव्हा आपण फ्रीज करणार आहे तेव्हा ओनली सॉल्व्हंट विल फ्रीज म्हणजे सोल्यूट पार्टिकल फ्रीज होणार नाही फक्त आणि फक्त सॉल्व्हंट काय होणार आहे फ्रीज होणार आहे. म्हणजे तिथं लिक्विड सॉल्व्हंट आणि जे काय सॉलिड सॉल्व्हंट असणार आहे सॉलिड सॉल्व्हंट म्हणजे हे जे सॉल्व्हंट फ्रीज झालेलं असेल सॉल्व्हंट जर फ्रीज झालं तर ते सॉलिड स्टेट मध्ये जाणार आहे. आणि या सॉलिड सॉल्व्हंट मध्ये आणि लिक्विड सॉल्व्हंट मध्ये काय असतं इक्विलिब्रियम. म्हणजे असं कोणता ऑप्शन आहे का लिक्विड सॉल्व्हंट सॉलिड सॉल्व्हंट. करेक्ट आन्सर आहे ए. ओके, ध्यानात ठेवा म्हणजे जेव्हा सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट अशा सोल्युशनला जेव्हा आपण फ्रीज करणार आहे तेव्हा लिक्विड सॉल्व्हंट आणि सॉलिड सॉल्व्हंट काय होणार आहे इक्विलिब्रियमला येणार आहे. ओके, राईट डाऊन. याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप इझी आहेत. आता जे क्वेश्चन्स थोडेसे तुम्हाला डिफिकल्ट वाटतील किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे हेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर मी सांगतो तो फक्त बघा. आता याच्यानंतरचे सगळे सॉल्व्ह तुम्हाला व्हायलाच पाहिजेत. आणि क्वेश्चन नंबर जो 16 आहे 16 तो जर आपण सॉल्व्ह करूया कारण व्हॅन्टा फॅक्टरच्या रिलेटेड क्वेश्चन आहे तो. काय क्वेश्चन आहे बघा. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 1 मोल NaCl म्हणजे मोलॅलिटी आहे 1 आणि NaCl सोल्युशन आहे याचा अर्थ ते डिसोसिएट होणार आहे कसं Na + Cl - व्हॅन्टा फॅक्टर किती पाहिजे 2 पाहिजे. ओके, आता याच्यासाठी व्हॅन्टा फॅक्टर 2 डायरेक्ट सांगितला का कारण जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपण व्हॅन्टा फॅक्टर डायरेक्ट सांगायचा किती 1 + 1 2. पण जो वीक इलेक्ट्रोलाइट असतो कुठला इलेक्ट्रोलाइट
वीक इलेक्ट्रोलाइट, या वीक इलेक्ट्रोलाइट साठी जो वेंटा फॅक्टर आहे तो कॅल्क्युलेट आय कॅल्क्युलेट फ्रॉम अल्फा, म्हणजे अल्फाची कुणासाठी वीक इलेक्ट्रोलाइट साठी. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करणार आहे, बरोबर. मग याच्यामध्ये अजून तुम्ही 100% डिसोसिएटेड इन वॉटर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट दिलाय 1.86, केएफ दिलाय 1.86 आणि तुम्हाला विचारले केएफ सॉरी फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन म्हणजे डेल्टा टी पहिले कॅल्क्युलेट करा. केएफ इनटू मोलॅलिटी, केएफ ची व्हॅल्यू आहे 1.86, मोलॅलिटी आहे 1, हे 1.86 असेल, डेल्टा टीएफ 1.6 असेल तर टीएफ म्हणजे 1.86 ला मायनस साइन असेल, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट किती असणार आहे मायनस ऑफ 1.86 डिग्री सेल्सिअस, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. राईट डाऊन. हा आता क्वेश्चन नंबर तो 19 जरा चेक करा. 19 17 18 तुम्हाला सॉल्व्ह होणार गॅरंटी आहे माझी. 19 मध्ये फक्त बघा द मॅक्झिमम फ्रीजिंग पॉइंट फॉल्स इन, मॅक्झिमम फ्रीजिंग पॉइंट आता ऑप्शन आहे कॅम्फोर, ओके, कॅम्फोर, नॅफ्थालिन, त्याच्यानंतर बेंझिन आणि वॉटर. लक्षात ठेवा जो डेल्टा टीएफ आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू केएफ ला, ओके, म्हणजे ज्या सॉल्व्हंट साठी केएफ ची व्हॅल्यू जास्त असते त्याच्यासाठी डेल्टा टीएफ पण कसा असतो जास्त असतो. काही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करावे लागतील. कॅम्फोर साठी जो केएफ आहे तो आहे 39.7, नॅफ्थालिनचा जो केएफ आहे त्याची व्हॅल्यू आहे 6.94, बेंझिन साठी केएफ आहे 5.12 आणि वॉटरचा आहे 1.86. या दोघांची तर पाठ करा, वरच्यांची राहू दे. ज्याच्यासाठी केएफ जास्त त्याच्यासाठी डेल्टा टीएफ जास्त, म्हणजे करेक्ट आन्सर असणार कॅम्फोर, आणि कॅम्फोर म्हणजे ऑप्शन आपला ए. सो द करेक्ट आन्सर इज ए. हा क्वेश्चन चुकून इथं आलेला आहे, पण अशा टाइपचे क्वेश्चन जे असतात ते तुमच्या नीट आणि जेईला येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण त्याच्यामध्ये केएफ व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. तुम्ही अजिबात पाठ करू नका, तुम्हाला ती व्हॅल्यू दिलेली असते. याच्यानंतर थोडासा जो क्वेश्चन नंबर 23 आहे, क्वेश्चन नंबर 23 तो सेम क्वेश्चन आहे, तिथं वेंटा फॅक्टरची कन्सेप्ट वापरायची आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह करा. कसं वापरणार तर अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन n - 1 या इक्वेशन नुसार तुम्ही वेंटा फॅक्टर कॅल्क्युलेट करा आणि मग जो डेल्टा टीएफ असेल तो I इंटू केएफ इंटू मोलॅलिटी हे एक्सप्रेशन तुम्ही तिथं यूज करा. ठीक आहे. याच्यानंतर बघा अजून कोणता क्वेश्चन थोडासा तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय कमेंटच्या द्वारे मला तुम्ही सांगा. तुमच्या कमेंटद्वारे मला क्वेश्चनचा नंबर सांगा की जेणेकरून आपण तो सॉल्व्ह करूया. ओके, तर लास्टचा क्वेश्चन बघा, बाकीचे सगळे तुम्हाला सॉल्व्ह व्हायलाच पाहिजेत. जो क्वेश्चन नंबर लास्टच आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येण्याचा चान्स आहे, तो सॉल्व्ह करूया आपण. काय क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर जो 40 आहे तो बघा पहिल्यांदा, बाकीचा सॉल्व्ह होणार तुम्हाला. क्वेश्चन नंबर 40 याच्यामध्ये काय दिले बघा, कॅल्क्युलेट द मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे केएफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ऑफ अ वॉटर म्हणजे सॉल्व्हंट विच हॅज फ्रीजिंग पॉइंट, म्हणजे टीएफ ची व्हॅल्यू दिल्या टी नॉट एफ आहे 16.6 डिग्री सेल्सिअस, याचं केल्विन मध्ये करा, इज इक्वल टू 16.6 प्लस 273 जर ऍड केलं तर ते केल्विन मध्ये आन्सर येणार आहे, म्हणजे 289.6 केल्विन असेल, बरोबर. इसके आगे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिलेला आहे, म्हणजे डेल्टा एच फ्युजन किती दिले बघा, तर 180.75 जूल पर ग्रॅम अशी ती व्हॅल्यू असते, जूल पर ग्रॅम लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची. आपल्याला केएफ कॅल्क्युलेट करायचं तर आपण एक फॉर्म्युला बघितलाय, तो आहे केएफ इज इक्वल टू आर इंटू टी नॉट एफ चा स्क्वेअर डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सॉल्व्हंट इंटू काय असणार आहे, इंटू डेल्टा एच फ्युजन. असा एक आपण फॉर्म्युला बघितलेला आहे आणि या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे.
इथं M1 च्या ठिकाणी आपण 1000 घेतलेलं, सॉरी इथं काय होतं 1000. आणि या फॉर्म्युलामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट केलं तर कसं आहे बघा, जो तुमचा डेल्टा एच आहे फ्युजनचा तो जूल मध्ये आहे, म्हणून आर ची व्हॅल्यू जूल मध्ये किती असते 8.314 जूल. डेल्टा सॉरी टी नॉट एफ किती आहे तर आहे केल्विन मध्ये घ्या, किती आहे 289.6 चा स्क्वेअर होणार डिवाइड बाय 1000 इंटू 180.75. हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला केएफ ची व्हॅल्यू भेटणार आहे की जे आहे 3.86. आणि हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा जेई ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन आहे. कसा जेई ऍडव्हान्स लेवलचा. याच्यामध्ये केएफ ची व्हॅल्यू किती आली 3.86. मग याच्यामध्ये आहे का जरा चेक करा, असा ऑप्शन आपला तर आहे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी बघा. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकताय. ओके ठीक आहे स्टुडंट्स. मग नेक्स्ट लेक्चरला आपण एक नेक्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे की ज्याचं नाव आहे ऑस्मॉटिक प्रेशर. आतापर्यंत आपण 3 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केलेल्या आहेत, एकच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली राहिलेली आहे, ती नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. ओके ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.